नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात ड्रग्ज सापडल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकार विरोधात रान उठवलंय। काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप केले। हे एकूण प्रकरण महायुती सरकारसाठी अडचणीचे ठरत असताना युतीमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली। कारण या परिस्थितीमध्येही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेले कोल्ड वॉर कायम। पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार सध्या अजित पवार यांच्याकडे आहे। मात्र ड्रग्ज प्रकरणावरून भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही असे सांगून ते मोकळे झाले होते। मी पालकमंत्री असतानाही कधी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। घडल्यात तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत। घडल्यात नाही असा दावा करता येत नाही ना। पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली। ती काही नॅचरल ग्रोथ नाहीये। मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली। त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाण पुलाखाली काल रात्रीच्या सुमारास मद्यधुंद असलेल्या तरुणांनी धारदार तलवार हातात घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली। दोन तरुण हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पुंडलिक नगरच्या बीट मार्शलला मिळाल्यानंतर मुकुंदवाडी परिसरात त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आलं। पोलिसांनी त्यांच्याजवळील तलवार जप्त करत गुन्हा दाखल केला। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे गेल्या वर्षी झालेल्या गारपिटीचे अनुदान वाटपात ग्रामसेवकाने मोठ्या भ्रष्टाचार केल्याची माहिती मांडवड ग्रामस्थांनी दिली। याबाबत तक्रार देऊनही प्रशासकीय स्तरावर दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। या ग्रामसेवकाने पात्र शेतकऱ्यांच्या नावावर कमी अनुदान टाकत स्वतःच्या नातेवाईक आणि मित्रमंडळांच्या खात्यावर तिप्पट अनुदान जमा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलकांना फोनवरून दिले। आज मी मांडवड गावामध्ये उपोषण करताना भेट द्यायला आलो। गारपिटीचं जे नुकसान भरपाई 2023 त्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी प्रत्यक्ष कागदोपत्री आणि ऑनलाईन चेक केल्यानंतर त्यांनी तो दाखवला। भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी आहेत त्यांना कारवाई तर झालीच पाहिजे, पण ज्या लोकांचे पैसे यामधनं भ्रष्टाचार रुपयाने गेलेले ते सगळे पैसे त्या शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकरी जो याच्यात भ्रष्टाचारामध्ये याचे पैसे काढले गेलेले प्रत्येक शेतकऱ्याला ते एक रुपया मिळावा एवढेच मी प्रशासनाला विनंती करतो। गोंदियाच्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ सहाय्यकाच्या थकीत भत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंबर मडावी यांनी 60,000ची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे प्राप्त झाली होती। लाचलुचपत विभागाने लाच मागणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सापळा रचून लाचेच्या रकमेपैकी 48,000 रुपयांसमवेत ताब्यात घेतले। या प्रकरणी अर्जुनी मोरेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या दुकानातून 8 किलो गांजा जप्त करीत त्यांना पोलिसांनी अटक केली। दरम्यान ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला असून या कारवाईच्या निषेधार्थ देण्यात आलेल्या मनमाड आणि नांदगाव बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना बंद करण्याचे आवाहन केले। बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नीट प्रकरणात अटकेत असणारा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलील खा उमर खान पठाण यास काल न्यायालयासमोर हजर केले असता 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दिल्लीतील आरोपी सोबत प्रवेश पत्र घेऊन 50,000 ऍडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे 5 लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याने संदर्भात तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सांगितले। जालन्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अमृत वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत वन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले।
महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी आणि प्रत्येकाचा यात सहभाग मिळावा, तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने वन विभागामार्फत वन महोत्सव काळात अमृत वृक्ष आपल्या दारी योजना संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल। त्यानुसार या योजनेचा आज जालन्यात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। आषाढी एकादशी निमित्त जालना बस आगारातून 40 विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत। आषाढी एकादशीच्या 8 दिवसांआधीपासून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी या विशेष गाड्या सोडण्यात येणार असून प्रवासी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जालना आगाराने खास एकादशी स्पेशल बसेस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती जालना बस आगाराचे आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवल यांनी दिली आहे। आषाढी एकादशीला किती गाड्या तुम्ही सोडण्यात येणार जालन्यात? आषाढी एकादशीसाठी जालना आगारातून 35 ते 40 बसेस पंढरपूरकरता नियोजन केलेले आहे। कधीपासून सोडणार आहे गाड्या? सदर गाड्या आषाढी एकादशीच्या 8 दिवस पूर्वी तसेच काल्यापर्यंत आषाढी यात्रेचा शेड्यूल आहे। सदर कालावधीमध्ये प्रवासी आणि भाविकांच्या सेवेकरिता जालना आगाराने पूर्ण तयारी केली असून 40 किंवा 40पेक्षा जास्त भाविक आणि प्रवासी असल्यास प्रत्येक गावातून एसटी बस उपलब्ध करून मागणीनुसार उपलब्ध करून देण्याचे देखील जालना आगारामार्फत नियोजन केलेले आहे। समजा ग्रामीण भागातील जर पंढरपूरला आषाढी एकादशी जाणार आहे तर त्यांच्या गावात प्रत्येक गावात गाड्या ग्रामीण भागात सोडणार आहे? ग्रामीण भागामध्ये जर आवश्यक मागणीनुसार 40पेक्षा जास्त भाविक किंवा प्रवासी उपलब्ध असल्यास प्रत्येक गावातून गाडी उपलब्ध करून देण्यात येईल। तर कानात राहू। मी अजिंक्य जयवल आगार व्यवस्थापक राज्य परिवहन जालना। अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर आज संकष्टी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी पहाटे खुले झाले। यानंतर महिन्यात आलेल्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी पालीत हजारो भाविक दाखल झाले असून सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळते। आज संकष्टी चतुर्थीला मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आले। अंगारकी चतुर्थी निमित्त जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील राजूर येथील ऐतिहासिक राजुरेश्वर मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून श्री क्षेत्र राजुरेश्वर देवस्थान ओळखले जाते। आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वर दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच मंदिरात गर्दी केली। दरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत राहा न्यूज अनकट।